गेल्या 3 वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव हा लोकसमर्पित करून धुळे शहरामध्ये साजरा केला जात असतो। दरवर्षी आम्ही सकाळच्या सत्रात शोभायात्रा काढत होतो। यावर्षी आम्ही एक अनोखा उपक्रम धुळे शहरामध्ये राबवण्यासाठी प्रयत्न केला आणि पारंपरिक साहसी शौर्याचे प्रात्यक्षिका या ठिकाणी आम्ही सादर केले। मलखांब असेल, रोप मलखांब असेल, योगा असेल, लाठीकाठी प्रशिक्षण असेल किंवा तलवारबाजी असेल, अशा विविध खेळांची प्रात्यक्षिका या ठिकाणी आम्ही सादर केली। सर्व संघटनेच्या तोलामालाचे मार्गदर्शक पदाधिकारी, हिंदू समाजातील सर्व आमचे गणमान्य मार्गदर्शक मान्यवर आणि वनवासी कल्याण आश्रम, धुळे एज्युकेशन सोसायटी, शौर्य स्पोर्ट्स अकॅडमी आणि योगासन असोसिएशन यांचं मोलाचं मार्गदर्शन आणि आमच्या सर्व सहकारी बांधवांचं मोलाचं मार्गदर्शन यासाठी लाभलं। छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन त्रिवार वंदन करतो आणि छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवाच्या सर्व धुळेकर जनतेला मनपूर्वक शुभेच्छा देतो। धन्यवाद। तो उमेश भाऊंनी जी मागणी केली ती धुळे शहराचे लोकप्रिय आमदार अनुभैया अग्रवाल वहिनीसाहेब इथं आहेत आणि जिल्हा परिषद अध्यक्ष इथं आहेत। मी दोघांकडनं ग्वाही देतो का आपण काही प्रस्ताव असेल तर आमदारांकडे द्यावं आणि आमदार 100%ने 1000% पूर्ण करतील हे आश्वासन आमदारांकडनं मी इथं तुम्हाला देतो। विश्व हिंदू परिषद की तरफ से हमको यहाँ बुलाया गया, उसके सबसे पहले तो आभार मानना चाहते संदीप भैया और सुनील भैया की जो जोड़ी भगवान हमेशा सलामत बनाए रखे, जो विश्व हिंदू परिषद को दुनिया से 4 चांद लगा के आसमान तक पहुंचा दे। जो भी इनके लिए जो भी मांगनी है, अपन एक प्रस्ताव देख के भैया के पास में, आमदार भैया के पास में जाके जो भी इनका लग रहा है भाई कि अपन स्टेट लेवल इंटरनेशनल लेवल तक पहुंचना चाहिए, अपन पूरी भरपूर कोशिश करेंगे। और भैया से मैं बात करूंगी कि भाई इनको जो भी अपने को सामग्री लग रही है या फिर कुछ कहीं पे अपने को परमिशंस वगैरह लग रही है या फिर अपने को स्टेट लेवल पे कुछ अपने को निधि वगैरह उपलब्ध देनी है, तो उस निमित्त अपन भैया से चर्चा करके इनको हमेशा सहायता के लिए तत्पर तैयार रहेंगे। जयंती निमित्त या ठिकाणी आपण एकत्र आलोत आहे। खरं बघायला गेलं तर आज आपण खऱ्या अर्थाने आपली जयंती साजरी केली आहे, कारण आपण बघतो की छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आली की बरंच मुलं त्यांची बाईकवर या गाडीवर फक्त फ्लॅग लावून इकडे तिकडे फिरत असतात। परंतु जर आपल्याला खरं अर्थाने जर छत्रपती महाराजाला वंदन करायचे असेल तर खरं आपण या माध्यमातून आपण हे केलं, ते बघून मला मनापासून आनंद वाटत आहे।